प्राचीन संस्कृती लाभलेल्या भारतासारख्या आपल्या देशात गुरुला खूप मोठे स्थान आहे। गुरुला ब्रह्मदेवाचे स्थान दिले जाते। ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने ही सृष्टी घडवली त्याप्रमाणे या देशाचे भविष्य घडवण्याचे काम गुरु म्हणजे शिक्षक करतात। म्हणून आपण शाळेत असताना एक प्रार्थना नेहमी म्हणायचो, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज ही शिक्षक पेशेला खूप आदराने आणि सन्मानाने पाहिले जाते। आई वडिलांनंतर आपले दुसरे गुरु म्हणजे शिक्षक। पण सध्या मात्र शिक्षक पेशेला काळीमा फासणारी एक घटना घडली। महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये मिलिया माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ समोर आला आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत ज्या 3 स्त्रिया दिसत होत्या त्या दुसऱ्या कोणी नसून त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका होत्या। या घटनेनंतर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली। तर चला मित्रांनो, काय आहे हा भयानक प्रकार तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके यूट्यूब चॅनल मराठी कट्टा। मित्रांनो, बीड जिल्ह्यात अंजुमन इथे तालीम नावाच्या संस्थेची मिलिया नावाची एक प्रसिद्ध माध्यमिक शाळा आहे। त्या शाळेत 23 महिला आणि 46 पुरुष शिक्षक कार्यरत आहेत। या शाळेत 2012 साली शिक्षकाच्या पदावर अमीर काझी या शिक्षकाची नियुक्ती झाली। सुरुवातीला सर्व शिक्षकांना अमीर काझी एक सभ्य व्यक्ती वाटत होता, पण सांगतात ना की माणूस आपल्या मूळ स्वभावापासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही आणि हे शेवटी अमीर काझी यांच्याबद्दल झाले। काही महिन्याने अमीर काझी आपल्या मूळ स्वभावात आला आणि त्या शाळेत शिकवणाऱ्या काही शिक्षकाबरोबर तो गोड गोड बोलून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो त्यात यशस्वीही झाला। त्या शाळेत शिकवणाऱ्या 3 शिक्षकाबरोबर तो अनैतिक संबंध बनवू लागला। पण सर्वात आश्चर्याची आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे सर्व कृत्य तो त्या शाळेच्या आवारात करत होता आणि त्याचे तो अश्लील व्हिडिओही बनवत होता। एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत अमीर काझीच्या पत्नीचे असे म्हणणे होते की मी 1 वर्षापासून शाळेच्या ट्रस्टींना अमीर काझीविषयी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही। मी त्यांना कितीतरी वेळा सांगितले की अमीर काझी शाळेतील शिक्षिकेसह इतर स्त्रियांचे अनैतिक संबंध आहेत आणि माझ्या या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नव्हता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच कृत्य त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीबरोबरही केले होते। तिच्याही त्यांनी अश्लील व्हिडिओ बनवला होता। अमीर काझी आपल्या शाळेतील शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करत आहे हे सर्वप्रथम 15 नोव्हेंबरला त्या शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाच्या लक्षात आले। शाळेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही गोष्ट शिपायाने आपल्या शाळेतील मुख्याध्यापिकेला सांगितली आणि मुख्याध्यापिकेने या घटनेचे गांभीर्याने दखल घेत तातडीने निर्णय घेऊन अमीर काझीसोबत त्या 3 शिक्षकांना निलंबित करण्यात आले। पण तोपर्यंत खूप वेळ झाली होती, कारण की हे सर्व व्हिडिओ अमीर काझीने एका सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि हे सर्व व्हिडिओ वाऱ्यासारखे पूर्ण महाराष्ट्रभर पसरले। अमीर काझी एका पॉर्न साईटवर हे सर्व व्हिडिओ बनवून विकायचा आणि त्याचे हे कृत्य कितीतरी वर्षापासून चालू होते। पण त्याचा जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा खरा चेहरा लोकांसमोर आला। 2012 ते 2023 पर्यंत त्याने कितीतरी शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यातील ज्या शिक्षिका व्हिडिओमध्ये दिसत होते त्यांना निलंबित करण्यात आले आणि बाकी शिक्षिकेने स्वतःहून निवृत्ती घेतली। सर्वप्रथम तर अमीर काझीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यास शाळा प्रशासक तयार नव्हती, पण मुख्याध्यापिका आणि त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या आक्रोशामुळे अखेर अमीर काझीवर गुन्हा नोंदवण्यात आला। या केसची गंभीरतेने दखल घेत शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेल्याचे बीड शहराचे पोलीस अधिकारी चाटे यांनी सांगितले। आरोपी अमीर काझी अजून फरार आहे। आज न उद्या त्याची अटक होईल। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एका अश्लील व्हिडिओमुळे पूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील 75 वर्षापासून कार्यरत असलेल्या मिलिया शाळेचे नाव बदनाम झाले। कितीतरी पालकांनी आपल्या मुलाचे नाव या शाळेतून काढून घेतले। आजही आपल्या महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट बेसिस वसाहतपूरच्या पगारावर मुलांना शिकवण्याचे काम शिक्षक करत आहेत। पैशाची कुठली अपेक्षा न करता मुलाचे आयुष्य घडण्याचे काम हे शिक्षक आजही करत आहेत। पण अमीर काझीसारख्या काही शिक्षकांमुळे पूर्ण शिक्षण क्षेत्राची बदनामी केली जाते। आता या सर्व प्रकरणात कोणाचा हात आहे? कुणाच्या आशीर्वादाने अमीर काझी एवढे वर्ष हे कृत्य करत आले आहेत? अशी एक ना अनेक उत्तरे शोधणे अजून बाकी आहे आणि यापासून काय सत्य समोर येईल आणि अमीर काझीला अखेर कुठली शिक्षा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे। खरं तर मित्रांनो, एका बाजूला आपण आजही शाळेला शिक्षणाचे मंदिर मानतो आणि त्या शाळेत जर असे कृत्य होत असेल तर पालकांनी कुणाकडे पाहावे? खरं सांगायचं झालं तर एखादी स्त्री किंवा पुरुष जेव्हा वाचण्याच्या आहारी जाते तेव्हा त्यांना वयाचं आणि वेळेचे पण भान राहत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ते कृत्य कुठल्या ठिकाणी करत आहेत हे पण त्यांच्या लक्षात राहत नाही। पण सर्वात लाजिरवाणी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी या देशाचे आणि ज्या मुलाचे भविष्य घडवण्याचे काम केले जाते
त्या शाळेत तरी असे कृत्य होता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य लिहून पाठवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या. धन्यवाद.